हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजेच साधा भविष्यकाळ. तर या भविष्यकाळाची रचना कशी आहे, म्हणजे याचं स्ट्रक्चर काय आहे ते आपण बघूया. तर सर्वप्रथम आपल्याला यामध्ये कर्ता घ्यावा लागतो, नंतर विल प्लस V1 आणि प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे यस प्लस विल प्लस V1 प्लस ओ. तर यानुसार आपल्याला वाक्य तयार करावं लागेल. तर भविष्यकाळाचा उपयोग कशासाठी होतो? भविष्यकाळात एखादी क्रिया होईल किंवा एखादी घटना घडेल यासाठी साध्या भविष्यकाळाचा उपयोग केला जातो. आता काळाची ओळख, एखादं वाक्य आहे मराठीचं, तर आपण कसं ओळखू हे भविष्यकाळ आहे म्हणून? तर मराठी वाक्याच्या शेवटी काय येणार? नार, म्हणजेच मी जाणार. मी जाईन, मी बसेन, मी खेळेन. मी खेळेल, मी अभ्यास करेल. आणि म्हणजे शेवटी काही आम्ही जाऊ, आम्ही खाऊ, आम्ही पाहू. हे असे कोणते वाक्य आहेत? साध्या भविष्यकाळाचे. तर यानुसार आपल्याला ते स्ट्रक्चरमध्ये ठेवून वाक्य तयार करावं लागेल. आता आय विल प्ले, तर यामध्ये काय आहे? आय प्ले म्हणजे मी खेळतो. पण विल भविष्यकाळ ओळखणे अतिशय सोपं आहे, कारण की प्रत्येक वाक्यामध्ये विल हा हेल्पिंग वर्ब येतोच. आय विल प्ले, मी खेळेल. आय विल गो, आम्ही जाऊ. आय विल गो, आम्ही जाऊ. दे विल गो, ते जाणार. आय विल गो टू स्कूल, आय विल गो टू स्कूल, मी शाळेत जाईल. दे विल स्टडी, ते अभ्यास करतील. म्हणजेच या वाक्यात शेवटी काय काय आलं? नार, आणि म्हणजेच ज्या वाक्यात शेवटी आम्ही जाऊ, आम्ही खाऊ, म्हणजे आपल्याला सध्या माहीत आहे का? नाही. तर आपण भविष्यकाळात सांगतो आम्ही असं करू, आम्ही अभ्यास करू, आम्ही वाचन करू. यासाठी साध्या भविष्यकाळाचा उपयोग केला जातो. आणि या वाक्याची रचना अतिशय सोपी आहे, कारण की फक्त साध्या वर्तमान काळासारखीच आहे, फक्त मध्ये काय आहे? येस नंतर सब्जेक्ट नंतर विल घ्यावं लागतं. आणि या वाक्याचे सेंटेन्स बनवणं अतिशय सोपे आहे. तर आपण अजून याचे काही सेंटेन्स बघूया.